नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात आली आहे या ठिकाणी 100 रुपयांची तेजी। हो मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात आली आहे 100 रुपयांची तेजी। पण सध्या देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडलं आहे की ज्यामुळे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात आली आहे 100 रुपयांची तेजी। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये सध्या सोयाबीनच्या भावात आली आहे या ठिकाणी 100 रुपयांची तेजी। हो मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात आली आहे या ठिकाणी 100 रुपयांची तेजी। पण सध्या देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडलं आहे की ज्यामुळे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात आली आहे 100 रुपयांची तेजी। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची भाव पातळी काय आहे, सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे, या सर्वांचा परिणाम सध्या सोयाबीनच्या भावावरती कसा होत आहे आणि कशामुळे सध्या देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावात आली आहे 100 रुपयांची तेजी, चला बघूयात। बघा मित्रांनो, सोयाबीनची जी भाव पातळी 4200 ते 4500 दरम्यान होती, आता ही वाढून 4300 ते 4700 दरम्यान आली आहे। सोयाबीनची भाव पातळी वाढण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की देशामध्ये सोयाबीनची विक्री आता 1,10,000 ते 1,20,000 क्विंटलच्या दरम्यान इथं आली आहे आणि विक्री जी कमी झाली आहे मित्रांनो, यामुळे मागणी पुरवठ्यात काही प्रमाणात तफावत निर्माण झाली आहे आणि यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात आपल्याला सुधारणा दिसत आहे। ही सुधारणा जास्त काळ टिकणार नाही, म्हणून 4,600च्या वर भाव गेला इथं 50% करा सोयाबीनची विक्री आणि बाकी उर्वरित 50% सोयाबीन 4,800च्या भावावर विक्री करा, ज्यामुळे होईल आपला 100% फायदा। मग मित्रांनो, आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार, सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।